कसं नाव मग तुमचं? परशुराम भरमाना पाखरे. आणि हे तुमचे चिरंजीव. आता किती दिवस झाले साप दिसवलाय? 4 दिवस झाले, बुधवारपासून बुधवारपर्यंत दिसवलाय. काम चालू आहे तुमचं? काम चालू आहे. तिथं दिसलं नाही आता? हा खालती हा तिथेच ते दिसलं की हे बघा. हाय बाय बरोबर नाही? जवळ जरा दाखवा. बघू शकता कशा प्रकारे नाग हाय काट टाकायला आला नाही. आम्ही काढताना जवळ होता, तुम्ही बघितला. थोडं काढल्याचा व्हिडिओ बंद केला, आम्ही पुन्हा चालू केला आणि असा पुन्हा पुन्हा हा आज जायचा प्रयत्न करतोय. सरकार आपण दगड घालू द्या आता. असा ओढून साप येत नाही कधी पण, म्हणून आम्ही ते सगळं खोदायला. मोठा आहे तसं बघितलं तर अंगान तो बारीक आहे. बघू शकता केवढा मोठा नाग आहे आणि हा काट टाकायला वगैरे आला नाही. ऊन शोषण करायला साप कित्येक दिवस हिवाळ्यात असे थांबवू शकतात. वीट काढताना ह्यांना दिसला. साधे भोळे गावातले लोक आहेत, त्यांच्या गावात मी व्याख्यान पण केलेलं आहे, पण भीती मात्र जात नाही. अंधश्रद्धा अज्ञान प्रचंड आहे, लक्षात घ्या. ह्यांना असं वाटत होतं की दुखवल्यामुळे थांबलाय की काय. आता सुद्धा ते मी असून सुद्धा त्याला मारूया काय म्हणत होते, म्हणजे तू गेल्यानंतर काय तर करील काय. आणि आता मात्र तिकडनं आवाज यायला पाया पडा म्हणालेत. म्हणजे असा सगळा प्रकार आहे, सगळ्या लक्षात घ्या. त्यामुळे अंधश्रद्धा नष्ट होणे आणि याचा गैरफायदा बाबा लोक घेतात आणि त्यामुळे भीती राहते, लक्षात घ्या. आणि वीट भट्टी असताना इथं 4 दिवस साप थांबलाय. तो कुठला मुहूर्त बघत नव्हता मला चावायचा आहे म्हणून. चावायचं केव्हाही चावलं असतं, लक्षात घ्या. आणि दुखवल्यावर बदलावर घेत नाही. 1 मिनिटात त्याला कोण माणूस आहे कळत नाही, लक्षात घ्या. मला 14 वेळा ऍडमिट व्हावं लागलं आणि बरेच वेळा मला नाग चावला. तो मित्र मानला असता तर मला ओळखला असता, वास घ्यायला आला असता आणि वास माझी लागली असती. आणि शत्रूचा बदला घेतोय म्हणतात, शत्रू कळतो तो मित्र पण कळायला पाहिजेत. असं काही नसतं, लक्षात घ्या. साप काही बुद्धिमान प्राणी नाही आहे. तुमचा हात पाय पडतोय तेव्हाच तो चावतोय, लक्षात घ्या. इथं जर मी आता त्याला दुखवलं आणि इथनं त्याला सोडलं तर तो इथून तो निघून जाण्याचा प्रयत्न करेल, लक्षात घ्या. आता मी त्याला दुखवलं तर तो जाण्याचा प्रयत्न करायलाय. तो चावायला का त्याला राष्ट्रपतीची परवानगी लागत नाही, लक्षात घ्या. ही गोष्ट आपल्याला समजत नाही. तोपर्यंत सापाची भीती दूर होणार नाही. कितीही साप पकडले, कितीही तुम्हाला लेक्चर दिलं किंवा कितीही व्हिडिओ बनवले, त्याचा अर्थ नाही. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. अंधश्रद्धाळू आपण न होता वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापाकडे बघणं गरजेचं आहे. आणि विशेष शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर कोणताही जगातला साप बदला घेऊ शकत नाही. आपण वेगवेगळ्या कथा सांगता, पण कुठल्याही शास्त्रज्ञाला हे असं दिसलं नाही, लक्षात घ्या. साप पकडणारा कुठल्याही एक्सपर्टला दिसलं नाही. आणि आपल्या बाबाला ज्या 3 सापांची नावं माहीत नाहीत, तो मात्र साप बदला घेतो असं सांगत असतोय. त्यामुळे ह्या खोलचट कल्पना आपण डोक्यातनं काढून टाकणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला साप मित्र कधी कळणार नाही. धन्यवाद.